ट्रॅपमध्ये वरिष्ठ अधिकारी हे राज्यासाठी धोकादायक आहे असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। हनी ट्रॅपच्या मागे सूत्रधार कोण हे शोधण्याची गरज आहे असं रोहित पवारांनी म्हटलं। हनी ट्रॅपच्या मुद्द्यावरून विरोधकांची ही प्रतिक्रिया होती। आज ही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। हनी ट्रॅप या पद्धतीचा लावला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी समाविष्ट आहेत आणि म्हणून अध्यक्ष महाराज ही महत्त्वपूर्ण बाब मी आपल्या लक्षात आणून देतो की या हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्यातले अगर गोपनीय कागद समजा कुठल्या एंटी सोशल मूवमेंटकडे गेले तर राज्याचंही सगळ्या व्यवस्थेचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे। मग हे काय चाललेलं आहे राज्यामध्ये याची वस्तुस्थिती संध्याकाळपर्यंत तरी अध्यक्ष महाराज ही महत्त्वपूर्ण बाब आहे। संध्याकाळपर्यंत सुद्धा अध्यक्ष महाराज सभागृहाला कळवलं पाहिजे की नेमकं काय चाललंय राज्यात। काही मंत्री पण त्याच्यामध्ये लटकलेले आहेत हनी ट्रॅपमध्ये, अशा पद्धतीची माहिती अध्यक्ष महाराज। असं जर घडलं असं तर अतिशय दुर्दैवी आहे। अशा पद्धतीने मोठ्या नेत्यांना आणि ते सुद्धा असं कळतं की काही सत्तेतले लोक आहेत, अशा नेत्यांना जर अशा पद्धतीने ट्रॅप केलं जात असेल, अधिकाऱ्यांना ट्रॅप केलं जात असेल तर मग खरंच कुठंतरी सिरियसली घ्यायची जरूरत आहे। सामान्य लोक अडकतात, आता नेते अडकलेले आहेत, त्यामुळे एखादा कायदा बनवत असताना एक तर इन्व्हेस्टिगेशन करा याच्यामध्ये कोण जबाबदार आहे आणि कायदा बनवत असताना जरा सामान्य लोकांचं पण हनी ट्रॅपच्या बाबतीतला विषय घ्या आणि या नेत्यांचा सुद्धा घ्या। जी हनी ट्रॅपची त्या मागे कोण सूत्रधार कोण आहे, कुठली एजन्सी हे शोधणं फार महत्त्वाचं आहे।